श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील दत्त संप्रदायाचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. हे स्थान मुख्यतः भगवान दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या वास्तव्यामुळे जगप्रसिद्ध झाले आहे. त्यांनी येथे सुमारे 24 वर्ष वास्तव्य करून हजारो भक्तांना अध्यात्म, धर्म आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. दत्त संप्रदायातील प्रमुख ग्रंथ श्री गुरुचरित्रनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केल्यानंतर गाणगापूर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. येथील भीमा आणि अमरजा नद्यांचा संगम त्यांना अत्यंत पवित्र वाटला. त्यांनी सांगितले की या संगमाचे महत्त्व उत्तर भारतातील अनेक प्रसिद्ध तीर्थांइतकेच आहे. त्यामुळे त्यांनी या भूमीला आपले कर्मक्षेत्र बनवले. गाणगापूरमध्ये श्री गुरूंनी वास्तव्य केलेले स्थान आज निर्गुण मठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या निर्गुण पादुका या श्री गुरूंच्या दिव्य उपस्थितीचे प्रतीक मानल्या जातात. भक्तांची श्रद्धा आहे की श्री गुरूंनी देहत्यागानंतरही मी या गाणगापुरात सदैव सूक्ष्म रूपाने वास करीन असे आश्वासन दिले. त्यामुळे आजही लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गाणगापूरची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे माधुकरी. श्री गुरु स्वतः दररोज गावात भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्याच स्मरणार्थ आजही भक्त किमान 5 घरातून भिक्षा माधुकरी घेतात. अशी श्रद्धा आहे की या सेवेमुळे अहंकार नष्ट होतो आणि गुरुकृपा प्राप्त होते. गाणगापूरच्या संगमाला अत्यंत पवित्र मानले जाते. येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो, मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. संगम परिसरात पापविनाशिनी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रतीर्थ, कोटीतीर्थ अशी अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. गाणगापुरातील पवित्र अश्वत्थ वृक्षाला कल्पवृक्षासमान मानले जाते. या वृक्षाची प्रदक्षिणा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, कौटुंबिक अडचणी दूर होतात आणि गुरुकृपा लाभते अशी भक्तांची श्रद्धा आहे. दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थांपैकी एक श्री नृसिंह सरस्वतींचे 24 वर्षांचे वास्तव्य, निर्गुण पादुकांचे दर्शन, माधुकरीची अद्वितीय परंपरा, भीमा अमरजा संगमाचे पवित्र स्नान, गुरुचरित्र पारायणासाठी अत्यंत शुभ स्थान, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती आणि प्रत्येक गुरुवारी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती. श्रद्धेनुसार विशेष विश्वास. भक्तांचा विश्वास आहे की श्री गुरु आजही सूक्ष्म रूपात गाणगापुरात वास करतात.